नागपूरच्या शिवाजी चौकात 2 गटात राडा, औरंगजेबाच्या कबरीच्या वादावरून 2 गटात तणाव, महाल परिसरात दगडफेक करत तोडफोड। नागपुरातील शिवाजी चौकाला छावणीचे स्वरूप 2 गटात झालेल्या दगडफेकीत काही पोलीस जखमी तर पोलीस उपायुक्त निकेतन कदम गंभीर जखमी, त्यांच्यावर कुऱ्हाडीने हल्ला केल्याचीही माहिती। दगडफेक करणाऱ्या गटाला पांगवण्यासाठी पोलिसांकडून अश्रुधुराच्या नळकांड्यांचा वापर, आतापर्यंत 15हून अधिक संशयित ताब्यात। नागपूरमध्ये झालेल्या राड्यानंतर घटनास्थळी काही आयडी कार्ड सापडले। हे आयडी कार्ड आजूबाजूच्या परिसरातून राडा घालण्यासाठी आलेल्या तरुणांचे असल्याचा स्थानिकांचा दावा। नागपूरमध्ये दगडफेक झालेल्या भागात काही अज्ञात दुचाकी आढळल्या। पोलिसांनी धरपकड सुरू केल्यानंतर काही तरुणांनी त्या दुचाकी तिथेच सोडून पळ काढल्याचा स्थानिकांचा दावा। नागपूर अशांत आणि दंगल प्रकरणावर सरकारची कडक भूमिका, कोणालाच सोडणार नाही, कॉम्बिंग ऑपरेशन करून मुख्य सूत्रधाराला शोधण्याचा प्रयत्न। नागपूरचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे आणि देवेंद्र फडणवीस यांच्या बैठकीत चर्चा। नागपूरमध्ये झालेल्या राड्यानंतर पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे आज घटनास्थळाची पाहणी करणार। बावनकुळेंसह अन्य आमदार देखील उपस्थित राहणार। नागपूरच्या महाल भागात घडलेली घटना अतिशय अयोग्य, पोलिसांवर हल्ला केला जात असेल तर हे गांभीर्याने घेतले जाईल, मुख्यमंत्री फडणवीसांची प्रतिक्रिया। तर नागपूरकरांनी शांत राहून कायदा आणि सुव्यवस्थेचे पालन करावं, फडणवीसांचं आवाहन। नागपुरात 2 गटात तुफान राडा, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सभागृहात देणार निवेदन। नागपूरमध्ये राडा घालणाऱ्यांवर कठोर कारवाई केली जाईल, पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळेंचं वक्तव्य। तसंच नागरिकांनी शांतता राखण्याचं बावनकुळेंचं आवाहन। नागपुरातील घटना दुर्दैवी, नागपूरकरांनी शांतता बाळगून प्रशासनाला सहकार्य करावं, केंद्रीय मंत्री नितीन गडकरींचं नागरिकांना आवाहन। महाराष्ट्र सरकार आणि पोलीस परिस्थितीवर संपूर्ण लक्ष ठेवून नागरिकांनी संयम बाळगावा, नागपुरातील घटनेवर गृहराज्यमंत्री योगेश कदम यांचं आवाहन। कोणत्याही प्रकारच्या अफवांवर विश्वास ठेवू नका, तसंच पोलिसांना सहकार्य करा, राड्यानंतर नागपूर पोलिसांचं नागरिकांना आवाहन। राज्यातील कायदा आणि सुव्यवस्था ढासळली, मुख्यमंत्री आणि गृहमंत्र्यांचं शहर अशा परिस्थितीला तोंड देतंय, नागपुरातील घटनेवर आदित्य ठाकरेंची टीका। गेले काही दिवस मंत्रिमंडळात एका मंत्र्याच्या वक्तव्यामुळे 2 समाजात वाद निर्माण झाला। या मंत्र्याला वेळीच आवरलं असतं तर ही वेळ आली नसती, नागपुरातील घटनेवर विजय वडेट्टीवारांची टीका। नागपूरमधील राडा हा गेल्या काही दिवसांपासून सरकारमधील मंत्र्याच्या चिथावणीखोर वक्तव्याचाच परिणाम, याला सर्वस्वी सरकार कारणीभूत, आमदार रोहित पवारांचा आरोप। बाहेरून लोक आणून काहींनी नियोजनबद्ध पद्धतीने प्रकार घडवून आणला, नागपूर घटनेवर भाजप आमदार प्रवीण दटके यांचा धक्कादायक आरोप। सरकार तुमचे, पंतप्रधान मोदींनी कबर हटवण्याचे आदेश द्यावे, औरंगजेबाची कबर हटवण्याच्या होत असलेल्या मागणीवर आदित्य ठाकरेंची मागणी। छत्रपती शिवरायांसाठी बलिदान देणाऱ्या शूरांचा इतिहास कधी समोर येणार, त्यांच्या कुटुंबियांना सरकार काही मदत करणार का, लक्ष्मण हाकेंचा सवाल। नांदेडमध्ये औरंगजेबाची कबर हटवण्यासाठी बजरंग दलाचं आंदोलन, जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शनं करत कबर हटवण्याची केली मागणी। धुळे जिल्ह्यातील हिंदुत्ववादी संघटना आक्रमक, खुलताबादमधील औरंगजेबाची कबर उघडून टाकण्याची मागणी, लवकरात लवकर कबर न हटवल्यास आणखी आक्रमक पवित्रा घेण्याचा इशारा। अमरावती जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बजरंग दलाच्या वतीनं निदर्शन, औरंगजेबाची कबर हटवण्याच्या मागणीसाठी बजरंग दल आक्रमक। परभणीमध्ये विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलाचं आंदोलन, औरंगजेबाची कबर हटवा या मागणीसाठी पदाधिकारी आक्रमक। महाराष्ट्र विशेष जनसुरक्षा विधेयकावर आज सभागृहात चर्चा होण्याची शक्यता, हे विधेयक अर्बन नक्षलवाद ठरवण्यासाठी असल्याचा विरोधकांचा आरोप, त्यामुळे यावर विरोधक पुन्हा आक्रमक होण्याची शक्यता।
ब्रह्मदेव आला तरी सरकारला धक्का लागणार नाही, नाना पटोलेंच्या ऑफरवर अजित पवारांचं प्रत्युत्तर. 5 वर्ष सरकार स्थिर असल्याचंही वक्तव्य. कालबाह्य ठरलेल्या योजना बंद कराव्या लागतात, उपमुख्यमंत्री अजित पवारांचं विधानसभेत उत्तर. शिवभोजन, आनंदाचा शिधा या योजनांसंदर्भात अजित पवारांचं स्पष्टीकरण. लाडकी बहीण योजना बंद होणार नाही, मात्र योजनेत दुरुस्ती करणार, विधानसभेत उपमुख्यमंत्री अजित पवारांचं वक्तव्य. लाडक्या बहिणींना दरमहा 2100 रुपये द्या, ठाकरेंच्या शिवसेनेचं साताऱ्यात जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन. सरकारनं निधी वाढवण्याचं आश्वासन पूर्ण न केल्यास महिलांचा अपेक्षाभंग, शिवसैनिकांचा आरोप. विधान परिषदेसाठी राष्ट्रवादीकडून अजित पवारांचं अतिशय विश्वासू संजय खोडकेंना संधी. आमदार सुलभा खोडकेंचे पती संजय खोडकेंनी दाखल केला अर्ज. विधान परिषद निवडणुकीसाठी एका अपक्ष उमेदवाराचा अर्ज दाखल, मात्र अर्ज भरताना 10 आमदारांच्या पाठिंब्याचं पत्र आवश्यक. पुण्याच्या दौंड तालुक्यातील उमेश म्हेत्रेंनी भरला अर्ज. भाजपला अजूनही दुसऱ्याचीच पोरं चांगली का वाटतात? चंद्रकांत पाटलांनी खासदार विशाल पाटील यांना दिलेल्या भाजप प्रवेशाच्या ऑफरवर राजू शेट्टींची टीका. गुढीपाडवा मेळाव्याच्या पार्श्वभूमीवर राज ठाकरेंनी बोलावी मनसे पदाधिकाऱ्यांची बैठक. बैठकीसाठी मनसेचे सरचिटणीस आणि मुंबईतील प्रमुख पदाधिकारी राहणार उपस्थित. आज संध्याकाळी 6 वाजता बैठकीचं आयोजन. सर्व सरकारी कार्यालयांमध्ये महिला प्रसाधनगृह हवी. 100 दिवसांच्या अजेंड्यात हे काम पूर्ण करा. मंत्रिमंडळ बैठकीत मुख्यमंत्री फडणवीसांचे महत्त्वाचे आदेश. अधिकाऱ्यांनी भंडारा जिल्ह्याची वाट लावली. वाळू माफियांवरून महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळेंचा अधिकाऱ्यांवर संताप. विभागीय आयुक्तांमार्फत चौकशीचे बावनकुळेंचे आदेश. वाळू पुरवठ्यावरून मुनगंटीवार आणि बावनकुळेंमध्ये जुगलबंदी. 15 दिवसात वाळू दिली नाही तर कारवाई करणार का? मुनगंटीवारांचा सवाल. तर 15 दिवसात तहसीलदार घरकुलांना वाळू उपलब्ध करून देणार, बावनकुळेंचं आश्वासन. जशी मुन्नी बदनाम झाली तसा भंडारा जिल्हा बदनाम. वाळू माफियांवरून काँग्रेस नेते विजय वडेट्टीवारांची सरकारवर टीका. नद्यांमधील प्रदूषण प्रतिबंधासाठीच्या नियमांचं उल्लंघन करण्यावर कारवाई होणार, पर्यावरण मंत्री पंकजा मुंडेंचं आश्वासन. प्रदूषण कमी करण्यासाठी ठोस पावलं उचलली जात असल्याचंही मुंडेंचं विधान. फडणवीस नव्हे तर राज्य सरकार औरंगजेबाप्रमाणे क्रूर, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळांचा यू-टर्न. वरिष्ठांच्या जवळ जाण्यासाठी हे वक्तव्य. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळांनी फडणवीसांबाबत केलेल्या वक्तव्यावर अजित पवारांची प्रतिक्रिया. कारवाई करण्याचाही दिला इशारा. कोल्हापूर न्यायालयात प्रशांत कोरटकरच्या जामीन अर्जावर सुनावणी पूर्ण. जामीन अर्जावर आज निर्णय. कोरटकर तपासात पूर्ण सहकार्य करणार, वकिलांची माहिती. तर कोरटकरचा फोन हॅक झाला नसल्याचा पोलिसांचा दावा. माणिकराव कोकाटेंच्या अडचणी वाढण्याची शक्यता. नाशिक सत्र न्यायालयाच्या आदेशाला हायकोर्टात आव्हान. आज सुनावणी होणार. बीडमधील गुन्हेगारांना हद्दपार करण्याचे 118 प्रस्ताव प्रलंबित. अंजली दमानियांची माहिती. पोलिसांना धाक नसल्यानं गुन्हेगार मोकाट असल्याचा दमानियांचा आरोप. मंत्री जयकुमार रावल यांनी शासनाचे 2,65,00,000 रुपये हडपले. माजी आमदार अनिल गोटेंचा गंभीर आरोप. रावल कुटुंबियांनी त्यांची शेतजमीन शेवाळे धरणात जाणार असल्याचा खोटा अर्ज करत शासनाला फसवलं, गोटेंचा आरोप. माझ्यावर प्राणघातक हल्ला करण्याचा कट रचला जातोय. जयकुमार रावल आणि धुळे पालिकेचा भ्रष्टाचार समोर आणल्यानं असे प्रकार होत आहेत, अनिल गोटे यांचा गंभीर आरोप. शेतकऱ्यांना ऊसाची एफआरपी एक रकमीच द्या. उच्च न्यायालयाचे राज्य सरकारला आदेश. एफआरपी टप्प्याटप्प्यानं देण्याचा राज्य सरकारनं घेतला होता निर्णय. कृषी अनुदानाचे पैसे तात्काळ द्यायला हवेत. 2 वर्ष अनुदान थांबवणं योग्य नाही. सुधीर मुनगंटीवारांचा सरकारला घरचा आहेर.
न्यायालयाने राज्यातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या बाजूने निकाल दिला, त्यामुळे सगळ्या साखर कारखानदारांच्या चारी मुंड्या चित झाल्या. शेतकरी नेते राजू शेट्टींची प्रतिक्रिया. किमान वेतन कायद्याची अंमलबजावणी करा या मागणीसाठी जळगावात स्वाभिमानी शेतकरी संघटनेचं भीक मांगो आंदोलन. मागणी मान्य न झाल्यास तीव्र आंदोलन करण्याचाही इशारा. वर्ध्याच्या आर्वीमध्ये उपविभागीय अधिकारी कार्यालयासमोर शेतकऱ्यांचं आंदोलन. शासनाच्या शेतकरी धोरणांमुळे नुकसान होत असल्याचा शेतकऱ्यांचा आरोप. शेतमाल फेकत शेतकरी आक्रमक. शरद पवारांचे बंधू प्रतापराव पवारांच्या पत्नी भारती पवारांचं निधन. वयाच्या 77व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास. आज पुण्यात होणार अंत्यसंस्कार. अजित पवारांचं मुख्यमंत्री फडणवीसांना पत्र. एमपीएससीच्या 3 रिक्त पदांवर सदस्यांची नियुक्ती तातडीनं करा. अजितदादांची पत्राद्वारे मागणी. छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर प्रीपेड ऑटो रिक्षा सेवा सुरू. प्रीपेड ऑटो रिक्षा 1 जूनपासून सुरू करण्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईकांचे निर्देश. सिडकोची अवस्था कुंभकर्णासारखी. आमदार विक्रांत पाटील यांची टीका. 15 वर्षात नैना प्रकल्पासाठी सिडकोनं ठोस कामगिरी केली नाही. विक्रांत पाटील यांचा आरोप. पुण्यात एआयचा वापर करून सीसीटीव्ही यंत्रणा स्ट्रॉंग करायला हवी. शिवाजीनगर विधानसभा मतदारसंघाचे आमदार सिद्धार्थ शिरोळेंची मागणी. गुढीपाडव्याला पंतप्रधान मोदी मोहन भागवत एकाच मंचावर येणार. 30 मार्चला मोदींचा नागपूर दौरा. माधव नेत्रालय प्रीमियर सेंटरच्या भूमिपूजन सोहळ्याला मोदी उपस्थित राहणार. टोरेस गैरव्यवहार प्रकरण. आर्थिक गुन्हे शाखेकडून 1000 पानांचं आरोपपत्र दाखल. आरोपपत्रात तक्रारदारांच्या जबाबाची नोंद. इंडियाज गॉट लेटेंट वादाप्रकरणी समय रैनाला दुसऱ्यांदा समन्स. महाराष्ट्र सायबर विभागाचे चौकशीसाठी 19 फेब्रुवारीला उपस्थित राहण्याचे आदेश. बांगलादेशी जन्मदाखला प्रकरणी भाजप नेते किरीट सोमय्या आज अमरावती दौऱ्यावर. ग्रामीण पोलीस अधीक्षक विशाल आनंद यांची भेट घेणार. माजी आमदार बाबाजानी दुर्राणींकडून नगर परिषदेच्या कर्मचाऱ्याला मारहाण. कर्मचाऱ्याच्या फिर्यादीवरून बाबाजानींसह 8 जणांविरोधात गुन्हा दाखल. मारहाण केल्याप्रकरणी बाबाजानी दुर्राणींवर आठवड्याभरात दुसरा गुन्हा. भाईंदर स्टेशनवरील लिफ्टमध्ये 8 प्रवासी अडकले. तब्बल 2 तासांहून अधिक काळानंतर त्यांना बाहेर काढण्यात यश. घटनेमुळे प्रवाशांमध्ये घबराटीचं वातावरण. माझ्याशी बोल नाहीतर तुझी बदनामी करेन अशी धमकी देत महिलेला पळवून नेलं. अहिल्यानगरच्या देहरे गावातील खळबळजनक घटना. 3 जणांविरोधात गुन्हा दाखल. मधमाशांच्या हल्ल्यात विदेशी पर्यटक जखमी. छत्रपती संभाजीनगरच्या वेरूळ लेणीमधील घटना. जखमींवर शासकीय रुग्णालयात उपचार सुरू. भंडाऱ्यामध्ये राहत्या घरात भूस्खलन. घरात 15 फूट खोल खड्डा. नांदारा गावातील नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण. जिल्हा प्रशासनाकडून घराचा परिसर सील करत कुटुंब सुस्थळी. जुनाट घराचं पाडकाम करत असताना छत कोसळलं. 2 मजुरांचा ढिगाऱ्याखाली अडकून मृत्यू तर 2 गंभीर जखमी. बुलढाण्याच्या चिखली तालुक्यातील घटना. बेळगावात कार आणि ट्रकचा भीषण अपघात. 3घांचा जागीच मृत्यू तर 3 जण गंभीर जखमी. लातूरच्या निलंग्यामध्ये कार आणि दुचाकीचा अपघात. दुचाकीवरील एकाचा मृत्यू तर 1 जण गंभीर जखमी. रेल्वेच्या धडकेत तरुणाचा मृत्यू. माणगाव रेल्वे स्थानकातील दुर्दैवी घटना. सुशांत गायकवाड असं मृतकाचं नाव. नांदेडच्या मुदखेड तालुक्यातील बारड धुनवाडी मुगट रस्त्याची अक्षरशः चाळण. रस्त्यावर जागोजागी मोठमोठे खड्डे पडल्यामुळे गावकऱ्यांचा जीव मुठीत धरून प्रवास. रायगडमध्ये श्रीवर्धन आगाराच्या एसटीमधून अचानक धूर निघाल्यामुळे प्रवाशांची धावपळ. खिडकीतून उड्या मारत प्रवाशांनी वाचवला आपला जीव. परभणीतील जायकवाडी पाटबंधारे कार्यालयाला शिवसैनिकांनी ठोकलं टाळं. डाव्या कालव्यातून 1000 क्युसेक वेगानं पाणी सोडण्याची मागणी.
सोलापूर महानगरपालिकेतील कारभार पारदर्शक करण्यासाठी आयुक्त सचिन ओंबासे ॲक्शन मोडवर. कामात दिरंगाई, अडवणूक आणि पैशांची मागणी होत असल्यास मेल करण्याचं नागरिकांना केलं आवाहन. जालन्याच्या अकोली ग्रामपंचायतीत कोट्यावधींचा भ्रष्टाचार झाल्याचा आरोप. संतप्त ग्रामस्थांचं जिल्हा परिषदेसमोर आमरण उपोषण. भ्रष्टाचाराची तातडीनं चौकशी करा, ग्रामस्थांची मागणी. अहिल्यानगरच्या राहुरीतील आरड गावात सौर कृषी वाहिनी प्रकल्प तातडीनं सुरू करा, अन्यथा तीव्र आंदोलन करू. शिर्डीतील शेतकऱ्यांसह माजी ऊर्जा राज्यमंत्री प्राजक्त तनपुरेंचा थेट इशारा. अकोल्यातील जुने शहर भागातील ईदगाहला आमदार साजिद खान पठाण यांच्याकडून निधी मंजूर. मात्र भाजप आणि स्थानिक नागरिकांचा विरोध. ना हरकत प्रमाणपत्र न देण्याची पालिकेकडे केली मागणी. पुण्यात वक्फ संशोधन बिलाविरोधात मुस्लिम समाजाचं आंदोलन. बिल लादलं जात असल्याचा मुस्लिम समाजाचा आरोप. कोल्हापुरातील शिवाजी विद्यापीठाच्या नामविस्तारासाठी हिंदू जनजागृतीचा मोर्चा. विद्यापीठाचं नाव छत्रपती शिवाजी महाराज करण्याची मागणी. मरण आलं तरी चालेल, पण हक्कासाठी शेवटपर्यंत लढणार. चंद्रपुरातील निप्पाण प्रकल्पग्रस्तांचा निर्धार. प्रकल्पग्रस्त संघर्ष समितीकडे मोर्चा काढत वाढीव मोबदल्याची मागणी. गोंदियात कमी पटसंख्येच्या शाळा बंद करू नका या मागणीसाठी शिक्षकांचं धरणे आंदोलन. शिक्षकांची सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजी. सोलापुरातील पार्क चौपाटीवरील खाद्यपदार्थांची दुकानं बंद. बर्ड फ्लूचा शिरकाव झाल्यानं पालिकेकडून प्रसार रोखण्यासाठी पालिकेचा निर्णय. मनपा आयुक्त सचिन ओंबासेंची माहिती. शेतातील झाडाला गळफास घेऊन तरुण शेतकऱ्याची आत्महत्या. कळंब तालुक्याच्या देवळाली गावातील घटना. मराठा आरक्षण मिळत नसल्यानं आत्महत्या केल्याचा कुटुंबियांचा आरोप. महाविद्यालयाच्या 4थ्या माळ्यावरून उडी मारून विद्यार्थ्याची आत्महत्या. सोलापूरच्या एका नामांकित विद्यालयातील घटना. आत्महत्येचं कारण अस्पष्ट. पंढरपूरच्या माढ्यात सासू पतीकडून पत्नीवर कोयत्यानं वार. लाडक्या बहिणीचे पैसे दारूवर खर्च करणाऱ्या पतीला जाब विचारल्यामुळे हल्ला. सासू आणि पतीवर गुन्हा दाखल. धुळ्यात 25,000 रुपयांच्या बनावट नोटा जप्त. आरोपी आझादनगर पोलिसांच्या ताब्यात. अधिक तपास सुरू. गडचिरोलीत सागवान झाडांची कत्तल. आरोपीला वनविभागाकडून अटक. 50 सागवान झाडांची कत्तल झाल्याचं तपासात उघड. वाशिम नगरपालिकेकडून पाणीपुरवठा करणाऱ्या व्हॉल्व्हमध्ये बिघाड. हिंगोली नाका परिसरात हजारो लिटर पाणी वाया. रत्नागिरीच्या चिपळूणमध्ये गोदामाला भीषण आग. गोदामातील मालाचं मोठं नुकसान. आगीचं कारण मात्र अस्पष्ट. शिर्डी विमानतळावर 3 बिबट्यांसह मादी बिबट्याचं वास्तव. रनवेच्या जवळ असलेल्या झुडपांमध्ये बिबट्या राहत असल्यानं प्रवाशांच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण. यवतमाळच्या बाभुळगावमध्ये भव्य शंकरपाटाचं आयोजन. शंकरपाटात धावल्या 262 बैल जोड्या. विविध राज्यातील शेतकऱ्यांचा शंकरपाटात सहभाग. देवगड हापूस आंब्याच्या पहिल्या पेटीला साताऱ्यात 20,000चा भाव. मानाची पहिली पेटी ताब्यात घेतल्यानं व्यापाऱ्यांकडून फटाके वाजवून जल्लोष. कोर्टांनी सहिष्णू राहायला हवं. विकिपीडिया ANI खटल्यात सुप्रीम कोर्टाचं निरीक्षण. दिल्ली हायकोर्टाच्या विकिपीडिया विरोधी निर्णयाशी सुप्रीम कोर्ट असहमत. गेल्या 20 वर्षात रेल्वे अपघातात 90% घट. 2005 ते 6 मध्ये रेल्वे अपघात 698 होते. ते आज 73 पर्यंत कमी झाले आहेत. रेल्वे मंत्रालयाच्या कामकाजावर राज्यसभेत झालेल्या चर्चेला रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांचं उत्तर. दिल्लीत तापमान वाढण्याची शक्यता. 20 मार्चपर्यंत कमाल तापमान 36 ते 38 अंश सेल्सिअस पर्यंत जाण्याची शक्यता. नागरिकांना काळजी घेण्याचं आवाहन. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.